जेव्हा आपलं चायनाचं युद्ध झालं त्यावेळेला मंडईतल्या व्यापाऱ्यांनी बॉर्डरवर भाज्या तर पाठवल्या, महिला व्यापारी होते, आपल्या घरातलं सोनं हे केंद्र सरकारकडे देऊन टाकलं. ही सगळी मंडळी राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रातली या ठिकाणी येऊन मेळ्यांमध्ये मार्गदर्शन करायचे. स्वातंत्र्यासाठी भाषण केलं की अटक करायची. राज कपूर सुद्धा तिथं दर्शनाला यायचे. सुभाषचंद्र बोस सुद्धा येऊन गेलेले आहेत ना. भीमसेन जोशी आणि तो शिंपला ते गणपतीचं रूप बघून त्यांचं भान इतकं हरपलं, त्यांनी हातातली हिऱ्याची अंग ती अशी गणपतीच्या अंगावर भिरकून टाकली. पूजेच्या दिवशी मुस्लिम समाज सर्व एकत्रपणे आणि गणपतीची आरती करून गणपतीला हार प्रसाद अर्पण करतात आणि आनंदाने तिथं उत्सव साजरा करायला येत असतात. नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव संवाद मालिकेचं हे दुसरं पर्व आहे. पुणे हे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी संपूर्ण जगामध्ये सुविख्यात आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांड्यांनी पुण्याचं वर्णन करताना म्हटलं होतं, मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात. मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात. इथल्या मंडईचं देखील विद्यापीठ आहे आणि विद्यापीठाची मंडई झालेली आहे. बोलणं हा इथला धर्म आहे आणि ऐकणं हा दान धर्म आहे. म्हणून वक्ते उपदेश करतात, श्रोते उपकार करतात. पुण्यामध्ये उपचारांना मात्र जागा नाही. मंडई विद्यापीठ असा ज्या मंडईचा उल्लेख केला जातो त्या मंडईमध्ये अखिल मंडई मंडळाचा गणपती 1894 पासून बसतोय. त्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अण्णा थोरात यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. अण्णा नमस्कार. नमस्कार. या संवाद मालिकेमध्ये गप्पांच्या मैफलीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुनीतदादा बालन यांनी 2023 पासून हा उपक्रम हाती घेतला आहे. मागच्या वर्षी दुर्दैवाने आपला योग जुळून आला नाही, तुम्ही खूप व्यस्त होतात. पण आम्हाला आनंद आहे की यावर्षी तुमच्यासारखा एक दिलखुलास माणूस मंडई मंडळाचा अध्यक्ष या व्यासपीठावरती आलेला आहे. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, या मंडई मंडळाची स्थापना कोणत्या कोणत्या दिग्गजांनी केली 1894 साली? खरं तर 1894 साली त्याच्या अगोदर मंडई मंडळाचे जे संस्थापक आहेत नाथुराम डोंगरे पैलवान, प्रसिद्ध कांदा बटाट्याचे व्यापारी होते त्या काळात. तर त्यांना मूलबाळ होत नव्हतं. बरं. तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये जर तुम्ही कधी गेला असाल तर मंदिराच्या पुढे एक यज्ञ मंडप आहे. हो. त्या यज्ञ मंडपाच्या कळसावरती शारदा गजाननाची मूर्ती. हो. त्या मूर्तीला ते कायम निश्चित भक्त होते देवीचे. ते कायम तुळजाभवानीला जायचे. त्यानंतर त्यांनी तिथल्या तुळजाभवानीतल्या कळसाच्या गणपतीला नवस बोलला की मला मूलबाळ होऊ दे, मी असाच गणपती पुण्यामध्ये स्थापित करेन. बरं. तर यथावकाश त्यांना मूल झालं, मुलगा झाला. त्यानंतर मग सांगलीचे राजे पटवर्धन यांच्याकडं लेले नावाचे आश्रित कलाकार होते. पूर्वी राजांकडं बरेच कलाकार आश्रित असायचे, त्यांच्या पदरी असायचे. पदरी असायचे त्या काळामध्ये. तर त्या लेलेंकडून ही मूर्ती त्यांनी बनवून घेतली पटवर्धनांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ती मूर्ती करून घेतली. आणि 1894 14 सप्टेंबर 1894 या गणपतीची पहिल्यांदा स्थापना झाली मंडईमध्ये. बरं. त्यावेळेला मिनर्वा टॉकीज उपलब्ध होती, आर्यन होती, बऱ्याच टॉकीज होत्या त्यावेळेला. तर मिनर्वा टॉकीजच्या बाहेर छत्रपती शिवाजी मंडळ या नावाने त्याची स्थापना झाली होती. बरं. कालांतराने त्याचं नाव अखिल मंडई मंडळ झालं. मंडईतले व्यापारी जे प्रामाणिकपणे व्यापार करतात त्या व्यापाऱ्यांचा हा गणपती. हातावर पोट असणाऱ्यांचा. हातावर पोट असणार. त्यात 18 पगड जातीची मंडळी या मंडईमध्ये व्यापार करतात. त्यात मुस्लिम समाजाचे, तांबोळी समाजाचे, बरेच आहेत. सर्व समाजाची लोक एकत्र येऊन हा गणपतीचा उत्सव साजरा करत असतात, अजूनही करतात. 1894 साली स्थापना झाली.
तुमच्या घराण्यामध्ये या मंडई मंडळावर विश्वस्त म्हणून काम करण्याची एक परंपरा आहे. तुम्ही कितव्या पिढीचं प्रतिनिधित्व करताय? मी आत्ता 3ऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. आमचे आजोबा विठोबा रामजी थोरात यांनी मंडईमध्ये व्यापार चालू केला. त्यानंतर त्यांना 5 मुलं होती. त्या 5 मुलांनी सगळ्यांनी प्रामाणिकपणे व्यापाराबरोबर मंडळाचं काम चालू केलं. नंतर मग माझे वडील आणि माझे काका वसंतराव थोरात, माझे वडील आप्पासाहेब थोरात हे मंडळाचे अध्यक्ष पण झाले. त्यावेळेला असं होतं की दरवर्षी कुणाला तरी अध्यक्ष केलं जायचं. अध्यक्ष व्हायला कोणीच तयार नव्हतं, काम सगळे करायचे. मग बळजबरीने यावर्षी तू अध्यक्ष, काम सगळं आमचे लोकच बघायचे, म्हणजे माझे काका बघायचे, वडील बघायचे, परंतु अध्यक्ष म्हणून आम्ही दुसऱ्याला नेमायचो त्यावेळेला. अशी त्यावेळेची पद्धत होती. हो, ही परंपरा तुमच्या घरात चालत आलेली. आता तुम्ही पण काम करताय. सार्वजनिक गणेशोत्सवाची आणि तुमची ओळख, तुमचं नातं, तुमच्या आठवणीतला पहिला गणेशोत्सव आठवतो का? कितव्या वर्षी तुम्ही सहभागी झाला? माझा जन्मच मंडईमध्ये झालाय. हो, गणेशोत्सव जिथं गणपती बसवला जातो, हो हो, त्याच्यासमोर काचींचा वाडा आहे आणि पलीकडे घोरपड यांचा वाडा. या दोन्ही ठिकाणी आमचं घर होतं. तर काचींच्या वाड्यामध्ये माझं लहानपण पूर्णपणे गेलं. म्हणजे लहानपणापासून मंडळाचं काम करतोय आणि जसं जमेल तसं, म्हणजे लाकडं उचलायचे असतील, अमुक असतील, ते सगळी कामं करणारी न लाजता ही सगळे मंडळे आहेत. त्यात मी पण सहभागी होतो. वा वा वा. मंडई मंडळाची ख्याती एकतर शारदा गजाननाची अत्यंत विलोभनीय मूर्ती, दुसरं म्हणजे जागेवरचा एक सुंदर देखावा आम्हाला आमच्या लहानपणापासून आम्ही बघत आलो आहे. तिसरं म्हणजे विसर्जनाचा रथ आणि त्याला जोडून वेगवेगळ्या उपक्रम. तर याच्याबद्दल थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. जागेवरचं डेकोरेशन किंवा रथाचं डेकोरेशन हे पूर्वीच्या काळी प्रभात फिल्म स्टुडिओची जे पालकर म्हणून होते त्यांच्या नेतृत्वाखाली केलं जायचं. बरं. कालांतराने पालकरांचं निधन झालं तरीसुद्धा प्रभातची सगळी मंडळी त्यावेळेला येऊन काम करायची. त्या काळामध्ये पुण्यातलं सगळ्यात भव्य दिव्य डेकोरेशन हे मंडई मंडळाचं असायचं. कालांतराने राज कपूरसुद्धा तिथं दर्शनाला यायचे. तेव्हा त्यांनी त्यांच्या स्टुडिओमधले जे आर्ट डायरेक्टर होते रंगराजन म्हणून, हो हो, त्यांना तिथं पाचारण केलं. त्यानंतर सलग 3-4 वर्ष रंगराजन यांनी उत्तम देखावा केला. विसर्जनाचा असेल रथ किंवा जागेवरचं डेकोरेशन असेल, त्यांनी सगळ्यात जबरदस्त केला होता तो शिंपला. हो, 1984 साली. लोकांच्या अजूनही तो लक्षात आहे. बरोबर. म्हणजे त्यांच्या असिस्टंट आर्टिस्टनी मागचा पडदा रंगवला होता, त्याच्यामध्ये समुद्र दाखवला होता मोठा. रंगराजन पहाटे 4-4:15 आले. इतका सुंदर पडदा रंगवला होता, पण तो त्यांना काही पटला नाही. त्यांनी स्वतःच ब्रश हातात घेतला आणि अर्धा तासात परत पडदा सगळा नवीन करून टाकला. तो त्याहीपेक्षा सुंदर झाला. वा वा. इतकं जबरदस्त काम केलं त्यांनी. रसाला पण आम्ही शिंपलाच कंटिन्यू केला होता. त्यानंतर अशी प्रथा आहे की बरंच चांगल्या प्रकारचे रथ आपण करतो. एक रथ तर मला आठवतं आपण जहाज केलं होतं मोठं. म्हणजे वरतून जर कॅमेऱ्याने बघितलं असेल किंवा त्यावेळेला वृत्तपत्रांनी फोटोही घेतले होते, समुद्रातनं तो जहाज चाललंय, कारण इतके लोक होते आजूबाजूला आणि समुद्रातनं चालला असा तो रथ वाटत होता. इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं. दरवर्षीच ते चांगलंच होतं आपलं. ती शारदा गजाननाची कृपा असेल किंवा त्याचं रूपच एवढं विलोभनीय आहे की ते बघण्यासाठी लाखो लोक येतात. बरोबर. आणि त्याच्यामुळं त्या रथाला शोभा येते असं माझं मत. अगदी सुंदर रथ केले जातात. या सगळ्या देखाव्यांची परंपरा आहे, सुंदर सजवलेल्या रथाची परंपरा आहे. त्याच्याबरोबर मंडईचं आणखीन अनेक उपक्रमांचं वैशिष्ट्य आहे. जसं सुरुवातीला मी पु ल देशपांडेंनी वर्णन केलं, मंडई विद्यापीठ असं म्हणत होते त्या कट्ट्याला. अनेक विचारवंत दिग्गज कलाकार तिथे वैचारिक आदानप्रदान करायला यायचे. त्या काही तुमच्या आठवणी आहेत का? नाही, त्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या आठवणी नाही आहेत, कारण तर स्वातंत्र्यपूर्व काळामधल्या त्या आठवणी आहेत. तिथे मंडई परिसरामध्ये गाडीतळ होता. तिथे स्वातंत्र्यपूर्वी
मेळे भरायचे आणि त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे म्हणजे गांधीजी असतील, अगदी नेहरूंपर्यंत ही सगळी मंडळी राजकीय, सामाजिक सगळ्या क्षेत्रातली, त्यावेळेला काँग्रेस होती, काँग्रेसची सगळी मोठी मंडळी या ठिकाणी येऊन मेळ्यांमध्ये मार्गदर्शन करायचे. स्वातंत्र्य मेळावा म्हणून ते चाललेलं असायचं, कारण त्या मेळ्याला इंग्रजांचा विरोध नव्हता. ते मेळे भरून द्यायचे, बाकी स्वातंत्र्यासाठी भाषण केलं की अटक करायची. म्हणून मेळ्यांच्या माध्यमातून ही लोक या ठिकाणी यायचे. त्याच्यानंतर मग सामाजिक कार्य हे मंडईचं कायम 12 महिने पुजलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. सामाजिक कार्य तर खूप चांगल्या पद्धतीने करतो. माझ्या वडिलांनी 19 नोव्हेंबर 1974ला इंदिरा गांधींच्या वाढदिवसानिमित्त झुणका भाकर केंद्र पुण्यामध्ये पहिल्यांदा चालू केलं. ते भारतातलं पहिलं ठरलं. वा. त्याचं कारण असं की आधी 72-73ला मोठा दुष्काळ पडला. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर त्या भागातली लोक पुण्याकडे, मुंबईकडे शिफ्ट झाले, बऱ्यापैकी कामधंद्याच्या निमित्ताने शिफ्ट झाले. इथं पुण्यात अनेक मंडळी राहायला होती, कोणी हमाली केली, कोणी नोकऱ्या केल्या, काय काय या गोष्टी करत गेले. पण त्यावेळेला माझ्या वडिलांच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं की यांचे खाण्याचे हाल होत आहेत. कष्ट तर करतायत पण पोटात काय त्यांच्या व्यवस्थित जात नाही. म्हणून मग 50 पैशामध्ये झुणका भाकर, ती मोठी भाकरी आणि झुणका, त्याच्याबरोबर ठेचा, हे सगळं दिलं जायचं. त्यावेळेला उपराष्ट्रपती बी.डी. जत्तीसुद्धा आले होते आणि त्यांनी स्वतःच्या हाताने ते वाटलंय. सर्व राजकीय पक्षाचे मंत्री, मग अगदी यशवंतराव चव्हाण, मोहिते पाटील, परत जयंतराव पाटलांचे वडील राजाराम बापू पाटील, ही सगळी मंडळी किंवा अनेक मंडळी या ठिकाणी येऊन सेवा करून गेली. त्या काळामध्ये विविध शाळांची मुलं आणि शिक्षक इथं नंबर लावायचे की आम्हाला सेवा करायची संधी घेऊन, आणि ते सेवा करण्यासाठी यायचे. इतकं मोठ्या प्रमाणात झुणका भाकर केंद्र या ठिकाणी चालू होतं. अजूनही आहे ते, परंतु मेट्रोच्या कामामुळे ते आम्हाला ते बंद करावं लागेल. तर अशा पद्धतीने तिथं सामाजिक कार्य अनेक आहेत. याच्या अगोदर मंडळाने पुस्तक पतपेढी सुरू केली होती. या पुस्तक पतपेढीतून हजारो मुलं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं. कोणी IAS झाले, कोणी IPS झाले, खूप मोठमोठ्या ठिकाणी नोकरीला लागले, अधिकारी झाले. पण त्यांना अजूनही ती जाणीव आहे. त्यातले बरेच जण आता रिटायर्ड पण झाले, पण ते अजूनही गणपतीच्या दर्शनाला येतात आणि आवर्जून सांगतात इथल्या शिक्षणामुळं आम्ही आज पदावरती आहोत. वा. त्यातलंच एक उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेतलं मिनियापोलिस म्हणून आहे. मंडईमध्ये राहणारा जावेद खान म्हणून हा आपल्या शिक्षणावरती, आपल्या पुस्तकांच्या शिक्षणावरती एवढं शिकला. आज मिनियापोलिसचा तो शेरीफ आहे, तिथला प्रमुख आहे. आणि तो आवर्जून गणेशोत्सवाच्या आधी फोन करतो, जसं जमेल तसं येईल म्हणतो. त्याची आई तर येतेच, पण तो सुद्धा म्हणतो आता तो इतका बिझी आहे की त्याला येणंही शक्य नाही आहे, परंतु त्याच्या शुभेच्छा कायम असतात. तो यायचंही म्हणतो. या सगळ्या गोष्टी चालू असतात. सामाजिक इतर कार्य खूप आहेत. ते रक्तदान, अमुक, ते जनरल झालं, ते सगळं असतंच. अशा अनेक उपक्रम मंडळाच्या वतीने राबवले गेले. त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रात जर बघायचं झालं, सामाजिक आणि राजकीय मंडईतल्या व्यापाऱ्यांमधले जे भाजी विक्रेते आहेत, ते राजकीय क्षेत्रात काम करत असताना पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस हे मंडईतले व्यापारी होते. पुण्यातले दुसरे महापौर गणपतराव नलावडे हे मंडईतले व्यापारी होते. नामदेवराव मते असतील, वसंतराव थोरात असतील, ही सगळी मंडळी महापौर झाली. जवळजवळ मंडळाचे 14 महापौर झाले. 14 महापौर झाले. जवळजवळ 45 ते 50पर्यंत नगरसेवक झाले. 6 आमदार झाले. 2 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. बापूसाहेब थिटे आहेत, त्यांचा ऊसाचा गाळा होता. त्याच्यानंतर शंकरराव उरसळ, ज्यांचा फ्रूटचा गाळा आहे. शंकरराव उरसळ हे आत्तापर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त वर्ष राहिलेले अध्यक्ष आहेत. आणि ते महापौर पण होते. म्हणजे पूर्वी शहरातनं निवडून आले होते, नंतर सासवडमधनं ते निवडून आले आणि जिल्हा परिषदेवर अध्यक्ष झाले. बापूसाहेब थिटे नंतर मंत्री झाले, खासदार झाले. अनेक आमदार, आत्ताच्या माधुरीताई मिसाळसुद्धा आमच्या मंडळाच्याच आहेत. अनेक आमदार मंडळाच्या माध्यमातून झाले आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं.
शिरोळे जर म्हणलं, अनिलराव शिरोळे, हो हे सुद्धा आमच्या मंडळाचेच कार्यकर्ते. वा. तेही शहराचे खासदार झाले. त्यांचे वडील ते दत्तक गेलेत, अनिलराव दत्तक गेलेत, पण त्यांचे वडील म्हणजे बारवकर, जे हाईट वगैरे छान होती त्यांची. हो पायजमा शर्ट स्वच्छ आणि खांद्यावरती पोतं आणि मग भाज्या गोळा करत फिरायचं, असं त्यांचा रोजचा उपक्रम होता. हा मी म्हणजे डोळ्यांनी पाहिलेला आहे. अगदी चांगल्या पद्धतीने आमच्या लोकांनी काम केलं. राजकारणात सुद्धा कुठल्याही घाणेरड्या राजकारणात कोणी पडलं नाही. आत्ता जी परिस्थिती आहे राजकारणाची, तसल्या भानगडीत कोणी पडलं नाही. स्वच्छ राजकारण केलं आणि शहराला एक मार्गदर्शन केलं. चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल हेही त्यांनी दाखवून दिलं. अशा पद्धतीने काम आहे मंडळात. वा 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 वा. गणपती मंडळ किंवा गणेशोत्सवाचं व्यासपीठ हे कलावंतांचं व्यासपीठ आहे. ही कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे. आत्ता अण्णा थोरातांनी सांगितल्यावरनं आपल्याला कळलं की मंडई मंडळाची व्याप्ती काय आहे, रेंज काय आहे. तर सगळ्या पक्षातले अनेक दिग्गज हे घडले ते मंडईच्या व्यासपीठावरती. अनेक विचारवंत येऊन आदान प्रदान करून गेले. अण्णा मला वाटतं सुभाषचंद्र बोस सुद्धा येऊन गेलेले आहेत ना. त्या काळी त्यांनी जेव्हा त्यांची संघटना स्थापन केली त्यावेळेला ते मंडईमध्ये आले. मंडईतल्या व्यापाऱ्यांनी त्यांना भरघोस मदत केली. सोन्या चांदीसह इतकी मोठी मदत केली. जेव्हा आपलं चायनाचं युद्ध झालं 62 झाली, त्यावेळेला मंडईतल्या व्यापाऱ्यांनी बॉर्डरवरती भाज्या तर पाठवल्या. इथल्या रेल्वे भरून भरून भाज्या पाठवल्या. त्यानंतर मंडईतल्या ज्या महिला व्यापारी होत्या किंवा जे पुरुष होते त्यांनी आपापल्या घरातलं सोनं हे केंद्र सरकारकडं देऊन टाकलं की त्या सैनिकांचा उपचारासाठी म्हणून दिलं, त्यांना मदत व्हावी म्हणून दिली. इतकं मोठं योगदान मंडळाचं आहे, मंडळातल्या व्यापाऱ्यांचं आहे. आता तुम्ही सांस्कृतिक जर विचारताल तर आपल्याकडं सुरुवातीच्या काळामध्ये गणपतीच्या 10 दिवस बिस्मिल्ला कहा सनई वाजवायची. लता मंगेशकर यायच्या, आशा भोसले यायच्या, त्यांचे सगळं कुटुंब जायचं. हृदयनाथ असेल, सगळं असतील किंवा अशी सगळी मोठी मोठी मंडळी. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मंडळाला अगदी जवळ असलेले म्हणजे स्वर्गीय भीमसेन जोशी. त्यांचं आणि मंडळाचं अतिशय घट्ट संबंध होता. म्हणजे एक प्रसंग तुम्हाला असं सांगतो मिरवणुकीतला, जेव्हा शिंपल्याचा मागाशी उल्लेख झाला, शिंपला आपण केला तर भीमसेन जोशींना यायला उशीर झाला होता. तर त्या काळात अशी पद्धत होती की लोक गजर लावायचे, साधारण 4:30-5चा गजर लावायचे की मंडईचा गणपती अलकाडॉकीच पाशी त्या दरम्यान येतो. मग भीमसेन जोशी पहाटे उठून अलकाडॉकीत चौकात आले आणि तो शिंपला ते गणपतीचं रूप बघून त्यांचं भान इतकं हरपलं. त्यांनी हातातली हिऱ्याची अंगठी, ज्यावेळेला त्याची किंमत जबरदस्त होती, ती अशी गणपतीच्या अंगावर भिरकून टाकली. अर्थात तो शिंपला असल्यामुळे ती शिंपल्यात पडली. ते इतके भान हरपले होते. त्यांनी काही विषय पण काढला नाही. ते आमचे गजाभाऊ मोरगावकर म्हणून सगळं बघायचे. त्यांना ती अंगठी तिथं मिळाली. त्यांच्या लक्षात आलं, कारण हे भीमसेनच्या हातात त्यांनी बघितलेले होते. तेही काही बोलले नाही. पण त्यानंतर भीमसेन जोशी 2-3 दिवसांनी आले की असं असं घडलं आहे, त्या अंगठीची जेवढी किंमत आहे त्याच्यात 4पट पैसे मी देतो, पण मला ती अंगठी परत द्या. मग आपण काही पैसे वगैरे घेतले नाहीत त्याला, पण भीमसेन जोशींना ती दिली, त्यांच्या हस्ते आरती केली, त्यानंतर ते निघाले. पण भीमसेन जोशी त्यांची अभंगवाणी, संतवाणी जे काय आहेत ते आपल्याकडे सेवा सादर करायचे. खूप मोठे मोठे कलाकार आपल्याकडे येऊन सेवा सादर करून गेलेत मंडपामध्ये. फक्त मंडळ अजून तसंच का आहे तर मग कमर्शियल यूज कधी केला नाही, कमर्शियल वापर नाही केला. सगळे प्रामाणिकपणे कष्ट करणारे आहेत, तशा पद्धतीने केलं. एखादा लाईनीत आला, तो गरीब असेल श्रीमंत असेल, आम्ही प्रत्येकाला सन्मानाचीच वागणूक देतो, कोणालाही हिडीस केलं जात नाही. त्यामुळं मंडईच्या गणपतीला आवर्जून लोक येतात. तुम्ही जर 4:30-5च्या दरम्यान पहाटेच्या आलात, 5च्या नंतर 7पर्यंत सदाशिव, शनिवार, नारायण हा जो भाग आहे, इथले कुटुंब येतात. आरतीचं ताट असतं हातामध्ये, तोरण असतं, हार फुलं असतात. ते लाईन लावून तिथं आवर्जून जातात. तिथनं डायरेक्ट घरी जातात, कुठल्याही गणपतीला जात नाही. त्यांचीही 3री पिढी आहे, 4थी पिढी, ते आवर्जून आपल्या गणपतीला येत असतात. वा वा. इतके या गणपतीचं महत्त्व आहे.
नवसाला पावणार वगैरे असलं आपण काय वाक्य लिहित नाही कुठे. परंतु आपला गणपती 100% लोकांनी नवस बोललेले आहेत. ते नंतर त्यांनी येऊन सांगितलं की या गणपतीमुळे माझं काम झालं, माझ्या आयुष्याला एक वेगळी वाट मिळाली आणि चालना मिळाली. वा. अशा पद्धतीने या गणपतीचं रूप आहे. उजव्या सोंडेचा शारदेसह असलेला गजानन, संपूर्ण भारतामध्ये एकमेव मूर्ती आहे. 130 वर्ष झाली या मूर्तीला. त्या काळाची इको फ्रेंडली मूर्ती, म्हणजे कागदाचा लगदा, टिंक असेल, कापड असेल, अशा पद्धतीने तो गणपती बनवला गेलेला. नंतर आता इको फ्रेंडली आता सुरू झाले गेल्या 5-6 वर्षामध्ये. पण हा त्या काळामध्ये पटवर्धन राजेंनी आणि लेलेंनी काय विचार केला असेल विचार करा, की भविष्यात याला काय होऊ नये. आणि 130 वर्ष आम्ही ती मूर्ती जीवापाड जपतो. अत्यंत सुंदर काम करतो. आमचे पालकर जे प्रभात स्टुडिओचं म्हणलं, तेच आमचा गणपती रंगवायचे. आता त्यांची 3री पिढी, त्यांची मुलगी, त्यांचा नातू आता तेच रंगवतात गणपती. आणि सुंदर रंगवतात. अशा पद्धतीचं आमचं सांस्कृतिक पण चांगल्या पद्धतीने काम होतं. अजूनही आहे, होतं म्हणजे अजूनही आहे. आणि व्यवस्थित पद्धतीने आम्ही लोकांचं स्वागत करत असतो, त्यांचा सन्मान करत असतो. कुठल्याही प्रकारचा भेदभाव, कुठल्याही प्रकारचा जातीभेद आपल्याकडं होत नाही. एवढं मात्र आवर्जून तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो. नाही, आम्ही स्वतः अनुभवले ना आमच्या लहानपणापासून. गाडी खाण्याचे शेजारच्या देवळालीकर वकिलांच्या वाड्यात माझं मामाचं घर होतं. त्यामुळे मंडईच्या गणपतीचं आमच्याही आयुष्यातलं एक खूप मोठं स्थान आहे लहानपणापासून. अण्णा, भाऊसाहेब रंगारी गणपती इको फ्रेंडली तुम्ही आत्ता काढलत म्हणून, तोही भाऊसाहेबांनी तसाच बनवलाय. त्या गणपतीचं आपलं काय नातं आहे, काय आठवण सांगाल? कारण मिरवणुकीमध्ये आगेमागे असणारीच ही 2 मंडळ आहेत. भाऊसाहेब रंगारी गणपती यांचं आणि मंडईचं, भाऊसाहेब रंगारी आधीच स्थापित झालेलं गणपती, परंतु त्या काळामध्ये विसर्जन मिरवणुकीचं जे महत्त्व होतं, जे अजूनही आहे, त्या काळापासून आत्तापर्यंत भाऊसाहेब रंगारी हा मंडईच्या पुढं असायचा आहे. आणि त्या गणपतीच्या मागे मंडईचा गणपती जातो. ही पिढ्यानपिढ्या असलेली जोडी आहे. त्याच्यानंतर खूप वर्षानंतर मंडईच्या मागे मग दगडूशेठ यायला लागले, दगडूशेठ हलवाई गणपती. अशा पद्धतीने 3 गणपती गेली अनेक वर्षाची प्रथा आहे. माझ्या आठवणीप्रमाणे मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा भाऊसाहेब रंगारीचं आमच्या आधीच्या पिढ्यांचे खूप संबंध होते, यांच्याशी चांगले संबंध होते. गेल्या काही वर्षापासून पुनीतजी बालन ज्यांनी मंडळामध्ये सहभाग घेतला तेव्हापासून त्याचं रूपच बदललं, एकदम वेगळ्या पद्धतीने. आणि पूजा अर्चा व्यवस्थित व्हायला लागली. त्याचं देखणेपणा आहे तो यायला लागला. त्याची जी शान म्हणायला पाहिजे ती शान व्यवस्थित आली. म्हणजे मंडईच्या बरोबर पूर्वी आम्ही काय करायचो, बाबाडफळांना मदत करायचो, की काय बैलांना चारा घाला, अमुक करा, आम्हीच करायचो. पाणी म्हणजे मंडळच करायचं. परंतु आता पुनीतजी बालन यांनी सहभाग घेतल्यानंतर मंडळाचं रूप बदलून गेले. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम पुनीतजींनी काय केलं असेल तर हा ऐतिहासिक वाडा जो आहे भाऊसाहेब रंगारींचा, याची डेव्हलपमेंट केली आणि लोकांना तो बघण्यासाठी खुला केला. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर गणपतीकडे या व्यवस्थित लक्ष दिलं गेलं. भाऊसाहेब रंगारीचे कार्यकर्ते आणि आमचे कार्यकर्ते हे भाऊबंदकी असल्यासारखेच आहेत. गेल्या काही वर्षापासून भाऊकी असल्यासारखे, काही वर्षापासून तसं आहे. आत्ताही रिलेशन अत्यंत चांगले आहेत. पुनीतजींमुळं ते अजून घट्ट झाले. आता पुनीतजींबद्दल 1-2 मिनटं बोलू इच्छितो मी. जरूर. त्यांचं कारण असं की 2020मध्ये करोना झाला, 20लाच झाला. करोना अतिशय वाईट पद्धतीने पुण्यामध्ये आला. हजारो लोक गेली. आर्थिक सगळी लोकांची कुचंबना झाली. सगळं नुकसानच होत गेलं. लोक खाली पडलेली वर येऊ शकत नव्हते. तीच परिस्थिती गणेशोत्सव मंडळांची झाली. गणेशोत्सव मंडळांना वर्गणी मिळणं मुश्किल झालं होतं आणि कार्यकर्त्यांना वर्गणी मागायला जाणं सुद्धा मुश्किल होतं की आपण कुठल्या तोंडाने मागायला जायचं. आत्ता परिस्थिती काय, तर त्या काळामध्ये गणेशोत्सव संपतोय का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि तो संपू नये
म्हणून पुनीतजींनी स्वतःहून लक्ष घालून 250च्या पुढं मंडळांना इतकी मदत केली, तो उत्सव जिवंत राहिला. नाही तर तो उत्सव संपला असता, ती मंडळं संपली असती. आणि ते प्रामाणिकपणे अजूनसुद्धा सर्व मंडळांना अगदी मनापासून मदत करतात. मधल्या काळामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या की यांना इलेक्शन लढवायची आहे, यांना खासदारकी लढवायची आहे, आमदारकी लढवायची आहे. तर तसं काही नाही आहे. त्या माणसाच्या मनात तसली कुठलीही इच्छा नाही आहे. अगदी स्वच्छ मनाने लोकांना मदत व्हावी आणि गणपतीवरचं त्यांचं असलेलं प्रेम, त्या प्रेमापोटी ते असतील, त्यांच्या मिसेस असतील जान्हवीताई, या सगळे हे दोघंजणं नवरा बायको जीव तोडून मंडळांसाठी काम करतात आणि अशा हाताने करतात. हात त्यांच्या असे अगदी भरपूर मदत करतात आणि त्यांच्या कारणामुळंच गणेशोत्सव आत्ता चांगल्या पद्धतीने चालतोय असं माझं स्पष्ट मत आहे. वा वा, क्या बात आहे. अण्णा, तुम्ही इथं आलात, तुमच्या पुढच्या पिढीशी सुद्धा आम्हाला संवाद साधायचा आहे. तुम्ही 3ऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करता. आता 4थ्या पिढीमध्ये सूरज तुमचे चिरंजीव ते कार्यरत आहेत. आम्हाला त्यांच्याशी सुद्धा बातचीत करायची आहे. पण तुम्ही आलात, इतक्या मनमोकळ्या पद्धतीने बोललात, फार बरं वाटलं. धन्यवाद. मंडळाच्या 4थ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे सूरज थोरात, अण्णांचे चिरंजीव आपल्याबरोबर आहेत. सूरज, नमस्कार, स्वागत आहे. आत्ता अण्णांनी खूप विस्तृतपणे सगळं सांगितलं. 1894 पासून, स्थापनेपासून अनेक गोष्टींचा आढावा घेतला. तू तुझ्या कितव्या वर्षी मंडळामध्ये सक्रिय झालास, सहभागी? मी माझ्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून सक्रिय आहे मंडळात. म्हणजे छोटी छोटी कामं तेव्हा द्यायचे. जे कार्यकर्ते आहेत, मोठे जे आहेत, ट्रस्टीज आहेत, ते तेव्हा आम्हाला छोटी छोटी जी जमत आहेत ती कामं द्यायचे. पण आता म्हणजे एवढं मोठं झालेलं आहे कार्य, आम्हाला एक कॉम्पिटिशन आहे थोडक्यात, की एवढं कार्य करून ठेवलं तर आपण छोटं करून चालणार नाही. तर त्यातून आम्ही शिकत शिकत आता खूप गोष्टी करायला लागलेलो आहे. बदलत्या काळानुसार गणपती मंडळंसुद्धा तंत्रज्ञानाचा आधार घेत घेत बदलली. म्हणजे पूर्वी पावती पुस्तक होतं, अहवालाचं स्वरूप होतं, तो अहवाल 4 कलर झाला. काही जणांनी वर्गणी मागणं बंद केलं, काही जण अजूनही वर्गणीला जातात. अशा वेगवेगळ्या गोष्टी बदलत गेल्या डेकोरेशनमध्ये पण. तर आता या पिढीचं रिप्रेझेंटेशन करताना, प्रतिनिधित्व करताना, हे जे सगळं प्रचंड मोठं व्यवस्थापन आहे, याच्यामध्ये नव्याने काय गोष्टी केल्यात तुम्ही? सगळ्यात पहिलं म्हणजे कार्यकर्ते भरपूर असतात आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, तर क्लॅशेस होतात. तर आम्ही ज्यांचं पटतं एकमेकाशी, तर एक ग्रुप्स बनवतो की बाबा तुम्ही हे डेकोरेशनचं बघायचं आहे भाग, या लोकांनी मार्केटिंग असेल, म्हणजे आता जे आपण पेजेस वगैरे चालू केले ते हँडल करायचं. बाकीच्यांनी वर्गणी, जे मंडळीतली लोक वर्षानुवर्ष देत आलेत, त्यांच्यापर्यंत जाऊन फॉलोअप घ्यायचा. किंवा हे कुठला आग्रह नाही, जे स्वतःहून देतात त्यांचं फक्त फॉलोअप घेऊन जमा करायचे वर्गणी असेल. किंवा अजून बाकी काय उपक्रम करतो. आता जसं बोललो, सुवर्ण संकल्प, आपण एक सोन्याचं म्हणून काहीतरी दागिना बाप्पाला असेल, देवीला असेल, दरवर्षी करायचं हे ठरवलंय. तर तो एक ग्रुप आहे की 70 लोक आहेत. त्यात एक जण मेन आहे, तो सगळ्यांची दर महिन्याला फॉलोअप घेतो की बाबा आज आता ही ड्यू डेट आहे, आपल्याला सोनं घ्यायचं आहे. तसे वेगवेगळे ग्रुप्स तयार केलेत आपण, की कोणाला बर्डन नाही येणार की बाबा 4ही गोष्टी एकानेच करायचं असं होणार नाही. नवीनपणे केलेलं, आनंदाने सगळं आनंदाने झालं. या व्यतिरिक्त गणपती बसवण्याच्या दिवशी गणेश चतुर्थीची मिरवणूक असते, आगमनाची, विसर्जन मिरवणूक असते. त्याच्यामध्ये असंख्य फॅक्टर्स असतात. ते सगळं मॅनेज कसं करतात? म्हणजे ते प्रेक्षकांसाठी थोडी माहिती आम्हाला सांग, की काय लेव्हलला गोष्टी मॅनेज करायला लागतात. सगळ्यात पहिले तर डेकोरेशन हे आदल्या दिवशीपर्यंत चालू, काय ना काय छोटं राहत असतं आर्टिस्टकडनं. तर आपले कार्यकर्ते पण पहाटे 4 वाजेपर्यंत तिथे काम करत असतात. हे करताना परत 8 वाजता मिरवणूक आपली चालू होती. घरी जाऊन पटकन आवरून यायचं. प्रत्येकाने आता ढोलपथकं असतात वेगवेगळी, त्यांचे जे मुख्य असतील त्यांच्याशी कोऑर्डिनेट होऊन मिरवणूक कशी चांगली होती ह्याच्याकडे लक्ष दिलं जातं. परत बाप्पाची मूर्ती आपली एवढी जड आहे की जे पिढ्यानपिढ्या तिथे कार्यकर्ते काम करतात माझ्यासारखे असतात, तर ती उचलायला नाही म्हणलं तरी तुम्ही बघता एक 40-50 लोक मिनिमम लागतात. त्यामध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम येऊ नये ह्याच्यासाठी 2-4 लोक जे मोठी आहेत त्यांचा सहभाग असतो त्याच्यात सुद्धा. वा 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 वा, क्या बात आहे. धन्यवाद सूरज, तू आलास. बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेत पण गणपती बाप्पाची कार्यकर्त्याची मूळ भावना तशीच ठेवून अखिल मंडई मंडळ वाटचाल करणार आहे.
रसिको गदी माडगुळकरांनी फार सुंदर ओळी लिहिल्या होत्या. त्यांनी असं लिहिलं होतं, नसे राऊळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी. तर या मंडईच्या पटांगणामध्ये, मंडईच्या आवारामध्ये कष्ट करणारे, हातावर पोट असणारे भाजी विक्रेते असतील, हमाल असतील, अनेक मंडळी असतील, त्यांच्या श्रमाच्या घामाच्या पैशातनं आनंदाने उभं केलेलं 1894 साली स्थापन झालेलं हे अखिल मंडई मंडळ अशीच सुंदर वाटचाल करत राहील अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.